श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कालचा जो शुक्रवारचा स्त्रियांनी कुठले कुठले उपाय करावेत किंवा स्त्रियांनी शुक्रवारी काय काय करावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, त्याला छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। सोबतच ऑल बेलचं बटन दाबा आणि ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि हे सर्व काही टोटली फ्री आहे। तुम्हाला माझे रोज नोटिफिकेशन येते का? येत नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राइब करा आणि ऑलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल। तर आता येत आहे 2025 साल। 2024 साली आपल्याकडून काही ज्या चुका झाल्या असतील किंवा काही गोष्टी आपल्याकडून घडल्या असतील, जे काही आपल्याला हे वर्ष शनीचं असल्यामुळे खूप त्रासदायक गेलेलं आहे सगळ्यांनाच, आणि आपल्याला पुढच्या वर्षी कोणती खबरदारी घ्यायची आहे किंवा पुढच्या वर्षी काय काय उपाय करायचे आहेत हे सर्व काही व्हिडिओ आता ओळीने येणार आहेत आणि त्याचप्रमाणे राशी भविष्य सुद्धा येणार आहे। त्यामुळे चॅनेलवर खरंच सांगते की सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळतील। आता आज आपण बोलणार आहोत कॅलेंडर विषयी। आता कॅलेंडर विषयी बोलायचं झालं तर कॅलेंडर कोणतं आणावं इथपासून सुरुवात असते। तर आपण स्वामी भक्त आहोत, आपल्याकडे केंद्रात सुद्धा दिनदर्शिका मिळते, म्हणजे कॅलेंडर मिळते, ते आणले तरीही चालेल। आता माझ्याकडे ते केंद्रातलं नसतं, म्हणजे मी नाही आणत, कारण की त्याच्यावर मेन म्हणजे स्वामींचा फोटो असतो स्वामींचा, आणि मग ते मला टाकून देणं किंवा रद्दीत देणं हे जमत नाही। अर्थातच मला ते कसं तरी वाटतं, म्हणून मी आजपर्यंत ते आणलेलं नाहीये। आणावंसं वाटतं पण आणत नाही। मी महालक्ष्मी किंवा आपलं कालनिर्णय या दोन्हीतलं कोणतंही आणते, आणि दोन्हीतही सुंदर माहिती असते, अगदी पंचांगासहित सगळे। आपण कोणतंही आणू शकतो, केंद्रातलं आणा, कालनिर्णय आणा, महालक्ष्मी आणा, कोणतंही तुम्ही आणू शकता। आनंदी वास्तू सुद्धा खूप सुंदर आहे, ते सुद्धा तुम्ही आणू शकता, ते पण मी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे। तर कॅलेंडर कोणतं घ्यावं या विषयावर आपला आता चर्चा झाली की यातलं कुठलंही कॅलेंडर तुम्ही घ्या। बाकी अशी बँक, ऑफिस ह्याच्या कॅलेंडरमध्ये फारशी सणावारांची, तिथीची, दिनविशेष ही माहिती नसते, त्यामुळे शक्यतो कालनिर्णय, महालक्ष्मी, आनंदी वास्तू किंवा केंद्रातलं हे कुठलंही तुम्ही कॅलेंडर घेतलं तर जास्त चांगलं राहील, कारण त्यामध्ये आपल्याला रोजची जी माहिती हवी असते की या महिन्यात कोणते सणवार आहेत, किंवा जावळाचे मुहूर्त, बारशाचे मुहूर्त, लग्नाचे मुहूर्त, आजचा मुहूर्त चांगला कोणता, हे सगळं काही त्यामध्ये व्यवस्थितरित्या माहिती असते। म्हणून शक्यतो घेताना ही कॅलेंडर घ्या। आता कॅलेंडर घरात आणले, नुसतेच आणले, अडकवले असे करायचे का? तर नाही। कॅलेंडर म्हणजे आपलं संपूर्ण वर्ष दर्शवतं, म्हणजे आपलं पूर्ण वर्ष कसं जाईल। तसं तर आपलं मराठी पाडव्यापासूनचं वर्ष असतं, म्हणजे आपण मराठी लोक आहोत आणि आपल्याकडे मराठी वर्ष जास्त प्रमाणात आपण त्याला मानतो। मात्र कॅलेंडर कधी बदलतो आपण याच वेळेत, त्यानंतर आपल्या मुलांच्या जन्मतारखा सगळं काही आपण इंग्लिश वर्षानुसार करतो। फक्त मान्यता आपण देतो की पाडव्याच्या आपलं नवीन वर्ष पाडव्याला, पण बाकी सगळं काही आपण कॅलेंडर बदलणं, आपलं वर्ष बदलणं हे सगळं काही आपण इंग्रजी वर्षाप्रमाणेच करतो। त्यामुळे आपल्याला इंग्रजी वर्षाप्रमाणे चालावंही लागतं, त्याला कुठलाच पर्याय नाहीये। कॅलेंडर जेव्हा तुम्ही घरी आणता तेव्हा जेव्हा पहिला दिवस येईल, 1 जानेवारी येईल, त्या दिवशी सकाळी अंघोळ झाली, पूजा झाली की पंचांग, आता आमच्याकडे पंचांगाची सुद्धा पूजा होते, तुमच्याकडे पंचांग नसेल तरी चालेल, कॅलेंडर आणि एक डायरी, म्हणजे जशी लक्ष्मीपूजनला आपण वही आणतो तशी कॅलेंडरची आणि त्या डायरीची, म्हणजे आपण वर्षभर त्यामध्ये हिशोब आपलं काय जे असेल ते लिहू शकतो, अशी एक डायरी आणि कॅलेंडर आणावं। आणि त्यानंतर ते एका पाटावर, देवपूजा झाल्यानंतर पाटावर ठेवावं आणि सर्वप्रथम त्याची पूजा करावी। हळदी, कुंकू, अक्षता, फूल, दिवा, उदबत्ती हे दाखवून त्या डायरीची, वहीची पूजा करावी। वाटलं तर जानेवारी महिन्याच्या ह्याच्यावर, वाटलं तर नाही करायचंच आहे, जानेवारी महिन्याची जी सुरुवात आहे त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह कुंकू ओलं करून काढायचं, अक्षता लावायच्या त्याला, आणि त्यानंतर आपण प्रार्थना करायची देवाकडे की आपलं हे संपूर्ण वर्ष एकदम चांगलं जाऊ दे, आपल्याला या वर्षामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत, कोणाच्याच आयुष्यात कोणत्या अडचणी येऊ नयेत,
आणि देवकृपेने हे संपूर्ण वर्ष माझे चांगलं जाऊ दे, सर्वांचे चांगले जाऊ दे, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर आणि सगळ्यांचे रक्षण कर अशी आपल्या महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर हे कॅलेंडर तुम्हाला एक 15-20 मिनिटं देवापाशी ठेवायचं आहे, गणपती पूजन वगैरे करून, दिवा उदबत्ती सगळं करून। आणि त्यानंतर हे कॅलेंडर तुम्हाला पूर्व पश्चिम या दिशेला लावायचे आहे। पूर्वेकडे तोंड झाले पाहिजे किंवा पश्चिमेकडे तोंड झालं पाहिजे। दक्षिण उत्तर ही दिशा कॅलेंडर साठी नाही, ती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, यमदिशा आहे। पितृवासात जी लोक जातात त्यांच्यासाठी ती दिशा आहे, त्यांच्या फोटोसाठी ती दिशा आहे, म्हणून त्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाहीये। दक्षिण ही दिशा कॅलेंडर साठी अजिबात योग्य नाही, त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर आपल्याला लावायचं नाहीये। तुम्ही घरामध्ये किती कॅलेंडर लावू शकता, तर माझं बघा, माझं एक किचन मध्ये कॅलेंडर असतं, एक हॉल मध्ये असतं आणि एक बेडरूम मध्ये असतं। कारण प्रत्येक वेळेस उठून आपण एका ठिकाणी जाऊ शकत नाही, आपल्याला अचानक आठवतं की अरे हे बघायचंय किंवा ते बघायचंय। मग अशा वेळेस तीन खोल्या असतील, तिन्ही खोल्यांमध्ये आपल्या एक कॅलेंडर असावं, एक किचन मध्ये असावं, एक हॉल मध्ये, किमान 2 कॅलेंडर असावेत, म्हणजे 2 प्रकारचे पण आणता येतात, 2-3 पण आणता येतात आणि त्यानुसार आपल्याला छान छान माहिती पण मिळते। मग अशा प्रकारे पूर्व पश्चिम तुम्हाला कॅलेंडर लावायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, पूर्व पश्चिम कॅलेंडर लावल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला जे सांगते ते काही नंबर्स लिहायचे आहेत आणि तुमच्या विशेष लिहायचे आहेत। आता जानेवारी महिन्याच्या 1 तारखेच्या वरती, म्हणजे 1 तारखेच्या वरती तुम्हाला 24 नंबर लिहायचा आहे। असा तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1 तारखेच्या इथे 24 नंबर लिहायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे। प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे करायचं आहे। 24 नंबर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा। आता 24 नंबर बरोबर अजून एक नंबर सांगणार आहे, 24 त्याच्या खाली 1176 हा हिरव्या पेनाने तुम्हाला प्रत्येक महिन्याला न चुकता एकदम लिहून ठेवायचे का, तर नाही, प्रत्येक महिन्याला 1 तारीख आली की तुम्हाला 1 तारखेच्या इथे 24-1176 तुमची इच्छा लिहायची आहे आणि तुम्हाला 1 तारखेपासून इथं न चुकता, आज माझं अजून लिहायचं राहिलंय, 24 नंबर आणि इथं 1176 नंबर न चुकता लिहायचा आहे हिरव्या पेनाने। याचे फायदे काय होतात हे तुम्ही मला वापरल्यावर सांगा। नुसते नंबर लिहायचे नाहीत, तर त्या नंबर बरोबर आपल्या इच्छा बोलायच्या की 24 नंबर बोलला की माझं घर झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स, माझं घर झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स, माझं लग्न झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स, किंवा मला बाळ झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स, मला नोकरी लागलेली आहे, थँक्यू युनिवर्स, माझा मुलगा अशा अशा क्षेत्रात आहे, त्याला नोकरी लागलेली आहे, थँक्यू युनिवर्स। म्हणजे होकारार्थी तुम्हाला इच्छा लिहायची पण आहे आणि ती बोलायची पण आहे। प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे काम करायचं आहे की कॅलेंडरवर तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याच्या वरती स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक 1 तारखेला 24-1176 तुमची इच्छा इतकं तुम्हाला लिहायचं आहे। म्हणून तुम्ही एक कॅलेंडर माझ्या मते बेडरूम मध्ये लावा, जेणेकरून एकत्र जर तुमची फॅमिली असेल तर कुणी तुम्हाला हे प्रश्न करायला नको, हे का लिहिलंय, हे कशासाठी, कुणी टोकू नये म्हणून तुमचं तुम्ही अगदी छोटे कॅलेंडर मिळतात बघा, पॉकेट कॅलेंडर सुद्धा कालनिर्णयाचे मिळतात, त्याच्यावर जरी हा उपाय करून ते कॅलेंडर कपाटात ठेवलं तरीही चालेल, काही हरकत नाही। पण हा उपाय करून बघा। पहिल्या दिवशी स्वस्तिक चिन्ह काढायला विसरू नका कॅलेंडरवर। कॅलेंडरची दिशा तुम्हाला सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा आणि कॅलेंडरवर सांगितलेले नंबर लक्षात ठेवा। या तिन्ही गोष्टी तुम्हाला नवीन वर्षात करायच्या आहेत। त्यामुळे तुमचं नवीन वर्ष कसं जाईल हे बघा। नवीन वर्षामध्ये गेल्या वर्षातल्या चुकांमधून काय शिकलात आणि या वर्षी त्यातलं काय करायचं आहे, काय नाही, याची सुद्धा तुम्हाला आत्तापासूनच सुरुवात करायची आहे। आता तारीख आज जवळजवळ किती आहे, 27 वगैरे 26 काही ते तारीख आहे, माझ्या लक्षात पण नाहीये, पण आत्तापासून त्याचं तुम्हाला उजळणी करायची आहे की आपल्याकडून 2024 या सालामध्ये आळस झाला, चुका झाल्या, कुणाला आपण उलट बोललो, कुठली आपण नाती, जे काही असेल आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्या मोठ्या मनाने मान्य करून पुढच्या वर्षात त्या चुका मी होऊन देणार नाही आणि आपल्या हे सगळ्या ज्या चुका आहेत त्या व्यक्तींजवळ नाही तर आपल्या महाराजांजवळ बोलून दाखवायच्या आहेत की मी पुढच्या वर्षी या चुका माझ्याकडून होऊन देणार नाही आणि या चुकांमुळे माझं आयुष्य कुठे बिघडलं असेल तर ते आता सावरण्यासाठी मी माझे 100% देईन। यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे। कॅलेंडर नुसते घरात आणले, जसं आपण झाडूची पूजा करतो
तसेच आपल्याला कॅलेंडरची सुद्धा पूजा करायची आहे। अजून बरीच माहिती नवीन वर्षाची तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, पण आज मला तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे तुम्हाला जर वास्तुदोष निवारण यंत्र नवीन वर्षात घरामध्ये लावायचं असेल, घर भाड्याचा असो किंवा स्वतःचा असो, आणि घरात कुठलाही वास्तुदोष असो किंवा नसो, घरामध्ये हॉलमध्ये पूर्व पश्चिम दिशेला तुम्हाला वास्तुदोष निवारण यंत्र जर हवा असेल तर आपल्याकडे ते सिद्ध करून पूजा करून व्यवस्थित मिळेल। ते तुम्हाला हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तुम्हाला ते मिळून जाईल। त्याचप्रमाणे आपापल्या राशीप्रमाणे ब्रेसलेट हवे असतील सिद्ध करून रेकी करून तेही तुम्हाला मिळतील। त्याचप्रमाणे तुम्हाला फिरोजा ब्रेसलेट, पायराइड ब्रेसलेट, मनी मॅग्नेट ब्रेसलेट, विद्यार्थ्यांसाठी ग्रीनजेट ब्रेसलेट, 520चा राजा म्हणजे जिब्बू कॉइन, त्याचप्रमाणे तुम्हाला रोज कॉइन, रोज ब्रेसलेट, लव ब्रेसलेट म्हणजे नात्यांसाठी रोज कॉइन आणि रोज ब्रेसलेट, नातेसंबंध सुधारण्यासाठी, हे सर्व काही तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल। श्री यंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, स्वामींची मूर्ती, विविध प्रकारच्या उदबत्त्या, त्याचप्रमाणे पंचगव्याचे दिवे, हे सगळं काही आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्हाला धूप जे काही हवं ते, काय जे हवं ते तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा। तुमच्या राशीप्रमाणे तुमच्या नावे तुम्हाला रेकी करून ब्रेसलेट दिले जाईल। ते वापरल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नवनवीन बदल घडतील, तुम्हाला प्रोत्साहन मिळेल, कुठल्याही कार्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला क्रिस्टल मदत करतात। आणि क्रिस्टल हा नुसता नावाला नसतो, तर त्याच्यात ऊर्जा जर तुम्ही दिली, तुम्ही स्वतः पौर्णिमेच्या रात्री 1-2 तास चंद्राखाली जर ते ब्रेसलेट ठेवलेत आणि घरी आल्यावर गंगाजलानं स्वच्छ करून त्याला धूप दाखवलात की ते चार्ज होतात। क्रिस्टलला मधून अधून चार्ज करावे लागते, क्रिस्टलला रोज ॲफर्मेशन द्यावे लागतात की माझी ही इच्छा पूर्ण होत आहे, झालेली आहे, थँक्यू युनिवर्स, किंवा काय जे असेल तुमच्या मनातली इच्छा या रोज दिल्यात तर तुमच्या मनामध्ये कुठलाही किंतु राहणार नाही आणि तुम्हाला खूप छान हे वर्ष जाईल। आणि सगळ्यांना 2025 हे वर्ष भरभराटीचे आयु, आरोग्य, आयुष्य, समृद्धी, सुख, शांती, ऐश्वर्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।